पालख्या निघाल्यात. तर तुम्हाला ड्रोनचा फुटेज दाखवतो. ड्रोन व्ह्यूनी कसं दिसतंय. बरं वाटलं. ₹120 मात्र. निघण्याच्या दिशेने तिची भेट होणार आहे. निघण्याच्या दिशेने झाली. तिथे गेल्यानंतर पुन्हा एक होळी होईल. नमस्कार मंडळी, मी अभिषेक आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा शिमग्याच्या नवीन सिरीजमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे बाईकवरून करमेळे या गावी. करमेळे आपल्या इथून खूप जवळच आहे. आपण जातो याच्यासाठी की तिथे 2 पालख्यांची भेट होती आणि खूप बघण्यासारखा कार्यक्रम असतो. तर त्यासाठी आम्ही आता चाललो आहे करमेळेमध्ये. तर तिथं आपला एक मित्र आहे अविनाश म्हणून. सो त्याने आपल्याला इन्व्हाइट केलं होतं. तर तो बोला या. तर आपण मी आणि तेजस आहे माझ्यासोबत. तर आपण बाईकने जायचं आहे. कारण हे आहे की तिकडे खूप क्राऊड असतो, त्यामुळे 4 व्हीलर नेणे शक्य नाही, म्हणून आपण बाईकनेच जातोय भर दुपारच्या उन्हातून. सोबत ड्रोन पण घेतला आहे. तर चला जाऊया आता डायरेक्ट करमेळेमध्ये. तर तुम्हाला दाखवतो तिथे काय काय जत्रा असते कशी आणि पालख्यांची कशी भेट होते ते आपण ड्रोनच्या माध्यमातून पण दाखवूया. तर चला आपण जाऊया आता करमेळेमध्ये. तर आता ह्या उन्हामुळे वाटते की शिमगा आल्यावर का, कारण ह्याच्या आधी थोडेसे दिवस थंडीच होती आणि आता खूप प्रचंड गरम आहे. कोकणात जर येणार असाल तर गरमा आहे, खूप गरमी आहे. आणि आपण आता देवरुख रस्त्याला लागलो आहे. आपण आता चाललो आहे डायरेक्ट करमेळेमध्ये. करमेळे आणि शिवणे या 2 गावांची पालखी भेट असते. तर आता चला बघूया आता करमेळेमध्ये. तर आम्ही आता पोचलो आहे करमेळेमध्ये. तर पाहू शकता ट्रॅफिक किती आहे ते. तर ह्या कारणासाठी आम्ही 4 व्हीलर आणण्याचं टाळलेलं आहे. तर बघा रस्ता पूर्ण ब्लॉक असतो ह्या 2 भेटी होईपर्यंत. हे आपले सबस्क्रायबर आहेत. तर चला आधी पहिल्या आपण गाडी कुठेतरी पार्क करूया आणि पालखी नसते ते पालखीचं आधी दर्शन घेऊया. गाडी पार्क करायला चल पुढेच करूया, कारण इथेच पालखी नसते ना. ह्या इथे नसते ना पालखी. आपलं गाडी पुढेच करूया. पालखी इथं नसते. हां बरोबर. तर सर्व्हिसिंग नेमची तर फिरूया गाडी. तर आम्ही तर आता करमेळमध्ये पोचलेलो आहे. इथे एक मला एक उपक्रम चांगला वाटला की हे जे माझे सगळे मित्रमंडळी आहेत, सो त्यांनी ह्यावर्षी इथे मोफत पाणी वाटप ही संकल्पना राबवली आहे. तर मित्रांनो, आपलं नाव कसं? माझं समीर जाधव. आणि हे कोणातर्फे आहे वगैरे? हे आमच्या म्हणजे मंडळ आहे, आदर्श मित्र मंडळ. हां, ते आम्ही म्हणजे दरवर्षी पाणी वाटप असतं आमच्या. ओके. शिमग्याला दरवर्षी मग किती बॉटल असतील तरी? ओके. तर खूप छान अशी संकल्पना होती. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हे चांगलं काम करताय तुम्ही. पाणी घ्या. तर चला मंडळी, आपल्या त्या भावांनी पाणी मोफत दिलेलं आहे. खूप ऊन आहे त्यामुळे पाणी पिऊन जरा थंड होतो. तर आता शिवणे गावची माझी पालखी आली ह्या साणेवरती आणि तिकडून करमेळे गावची पालखी येते. तर इथे आधी ह्या साणेवरती पालख्या नाचतात आणि नंतर ते नाचत नाचत पुढे जिथं पालख्यांची भेट होणार आहे, सो तिथे जाऊन दोन्ही पालख्या भेटतात. तर आपण जाऊया, बघूया शिवणे गावची पालखी नाचते ती बघायला. तेजसला गॉगल घ्यायचा आहे, ऊन भयंकर असल्यामुळे गॉगल बघायला आलो आधी. कुठला घेतोयस?
हे मस्त अँटिक आहे. फायनली झाला गॉगल घेऊन. स्कॅनर द्या तिकडे. 120 रुपये मात्र. तर लोक आता जमायला सुरुवात झाली. आपापली जागा अडवली नाही लोकांनी. आणि ह्या ठिकाणी 2 पालख्यांची भेट होते. सो हा रोड येतो संगमेश्वरकडून आणि इकडे आहे देवरुख. सो करंबेळ आणि शिवणे गावच्या सीमेवरतीच तिथे या पालख्यांची 2 भेट होते. तर चला आपण आता जाऊया पुढे जरा. तर तिथे आता करंबेळ गावचे आले पालखी. तर ती आधी जाऊन बघूया थोडा वेळ. पण आता जी मगाशी बघितली ती शिवणे गावची पालखी होती आणि ही आता आहे ती करंबेळ गावाची. कुठे जाणार आता? भेटीला तिकडे सीमा आहे. हां. सीमेवर भेटल आणि त्यानंतर इथे साणेवर बसणार आहे. सानेवर भेटणार दोन्ही पालखी आणि एकत्र येणार. आणि त्यानंतर त्यानंतर थोडं आलं तर पहिले थोडं वेळ लागतील. सानेवर बसतील, दर्शन बिर्शन होतील, ओट्या बिट्या होतील. त्यानंतर मग सानेवर जातील आपल्या ओके. गावच्या. आपण सगळे होणारे साक्षी झाले. तर आता ही पालखी नाचते. आता नाचून झाली. आता इथे हां या दिशेला इथे एक होळी होईल. हां आणि ती होळी झाली, होम झालं. हां होम झाला, इकडून 2 भेट होतात तिथे. हां वाजत गाजत हां ज्या निघण्याच्या दिशेने तिची भेट होणार आहे, निघण्याच्या दिशेने जाईल. वाजत गाजत तिथे गेल्यानंतर पुन्हा एक होळी होईल आणि मग ती रिंगणात होईल. उसाचा रस पिण्यासाठी आलो आहे. कारण खूप गरमी होते म्हणून जरा म्हटलं परत एकदा थंड व्हावं. तर अविनाश, मी, तेजस आणि सुमित. तर चला आता उसाचा रस पिऊया आधी. हां बरं वाटलं. तर चला शिवण्याकडची पालखी आता निघाले भेटीसाठी. बघू शकता त्यांचा जल्लोष. जसे शिवण्याची पालखी निघाले तसेच त्या साईडून करमेळचे सुद्धा पालखी निघाले. आपण बघूया आता ते.
पालख्या निघाल्यात. तर तुम्हाला ड्रोनचा फुटेज दाखवतो, ड्रोन व्ह्यूनी कसं दिसतंय. तर 2 पालख्यांची भेट. तर चला आपण आता ड्रोन सेट करतोय आणि ड्रोन सेट करून आपण एकदा फ्लाय करूया. चला. चला आता ड्रोन शॉट घेऊन झालाय. तर पटकन जातो आम्ही तिथे खाली आणि आपण तुम्हाला मोबाईलवरून दाखवतो. खूप भारी शॉट मिळाले ड्रोनचे. चला लवकर जाऊया आपण, थोडाच वेळ आहे. मित्रांनो आपल्याला इथं आपले एक फ्रेंड भेटले, तर आपल्याला सबस्क्रायबर भेटले. तुझं नाव कसं? रोहन मोहिते भाऊ भेटला आपल्याला आणि तो देखील आपले व्हिडिओ बघतो. तर खूप बरं वाटलं शिमगा तिथं भेटून. तर अशाच प्रकारे पालखी भेट तर झालेली आहे पूर्ण आणि आता पालखी त्या सानेवरती मार्गस्थ होते. तर चला आपण ते घेऊया आणि परतीचा प्रवासात जाऊया. चला. तर चला मंडळी, असा होता आजचा आपला हा करमेळ आणि शिवण्याच्या शिमग्याचा ब्लॉग. तर खूप दोन्ही गावांची एनर्जी एकदम खूप हाय लेवलची होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असालच. तर असं आमच्या गावचे शिमगे आहेत, असे काय काय खासियत आहेत, तर आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आजचा आपला शिमग्याचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला देखील विसरू नका. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. संगमेश्वरमध्ये आज आहे धुळवट आमच्या इथे. तर आपण लवकर जातोय घरी, कारण का मला पूर्ण वेळ शूट नाही करता येणार, का आपल्या इथं पण मला धुळवटीचा ब्लॉग करायचा आहे. तर आपण आता जातोय संगमेश्वरला आणि आपण आज धुळवटीचा पण देखील ब्लॉग शूट करतोय. तर चला मित्रांनो, धन्यवाद.